एकदाची सध्या काही दिवसासाठी 1 महिना तरी लग्नसराई संपली. तोपर्यंत आता आपापलं दररोजचं काम रुटीन सगळं काही व्यवस्थित करायचं. आता मेडिकलला वगैरे काही सुट्टी नाही. तर आज आणि आमच्या कामाला पण एका नवीन सुरुवात होणार होती. ती कोणत्या तर मी पुढे सांगते. सकाळी सकाळी लवकर उठले, स्वयंपाक वगैरे घरचे कामं आवरून मेडिकलला जायला निघाले. पण इथं माझी द्विजाबाई झोपली आणि तिला जुजूबाळा करत माझी क्यू तिला लाडी लाडी चालू आहे आणि बहिणीचं एकमेकावरचं प्रेम खूप इथं उतू जात आहे, सांडत आहे. माझ्या दोन्ही बेबीचा लाडी लाडी चालू आहे. तोपर्यंत मी सगळ्यांचे टिफिन वगैरे सोबत भरून घेतले आहेत, कारण का आम्ही मेडिकलला दिवसभर राहत असलो. त्याच्यामुळं 2 टाईमचा डब्बा, सकाळचा पण आणि दुपारचा पण, सगळं काही सोबतच घेऊन मेडिकलला जायचं. त्यासाठी हे एवढे मोठे सारे टिफिन आम्ही भरून घेतलेत. मामाचा, माझ्या मामाचा, क्यूच्या मामाचा आणि आमच्या दोघांचा, सगळ्यांचा. आणि आता सांगते ते नवीन काम कोणतं. तर आम्ही घेतलेला नवीन प्लॉट, आमच्या नवीन हॉस्पिटलचं बांधकाम आजपासून सुरू झालं आहे. आजपासून म्हणजे या महिन्यातच सुरू झालेला आहे. आणि थोडासा हा व्हिडिओ मी लेट पोस्ट, कारण व्हिडिओ किती जरी रेकॉर्ड करून ठेवले तरी माझ्या दोन्ही बेबुल्या गोंडुल्या असं छान मला एवढं मस्त परेशान करतात की मला त्यामध्ये माझे व्हिडिओ व्यवस्थित असे एडिट वगैरे वाईसवर करून मला टाकणंच होत नाही. काम आज मस्त असं जोरात चालू केलेलं आहे. थोडंसं पाऊस होऊन येण्याच्या आधी थंडी वगैरे वरपर्यंत उचलून घ्यायची आहे. त्यामुळं थोडंसं कामामध्ये सगळेजण बिझी असल्यामुळं आणि जास्त काही व्हिडिओ पण टाकणं होत नाही. तर आता हे मस्त काम असं लवकरच काही दिवसात आमचं छान स्वतःचं हॉस्पिटल उभं टाकेन. आता आहेत ते किरायाच्या जागेमध्ये आणि याच्यामध्ये हे पाऊस आणि या चिखलाने हे आमचे होत असलेले खड्डे पण माती जास्त पडली. घेतलेला बोर मागच्या वर्षीच आम्ही पाडलेला आहे आणि JCPने पूर्ण अशी माती काढून साईडला माती लगेच टाकणं चालू आहे आणि मध्ये खडक पण लगेच भरला. लवकरात जेवढं होईल तेवढं लवकर बेड वगैरे टाकून घ्यायला, जेणेकरून जास्त पाऊस जर आला तर हे खड्डे पूर्ण पावसाने भिजून जातील. हे माझे हनीबनी खूप जास्त कामात बिझी आणि त्यामध्ये ही माझी गोंडुली लगेच मामाच्या मागं लागली आहे पप्पाकडे जायचं म्हणून. तर आता भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.